नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वी विषय विज्ञान द्वितीय सत्र परीक्षा संकलित चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला, चूक की बरोबर ते लिहा। दोलन विस्तार वाढवला की वारंवारता वाढते। चूक, अनुवर्धन किंवा ऋण प्रभार असतो। बरोबर, अवटवागुळ रात्री उडताना रडार यंत्रणेच्या तत्वाचा वापर करते। चूक। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। रिकाम्या जागा भरा। ध्वनीच्या टिंबटिंबासाठी माध्यमाची आवश्यकता असते। प्रसारणासाठी चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली चंद्रावर पडते। पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे। उत्तर पोटॅशियम। बंदुकाची चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे। प्रतिकर्षण। पेशीमध्ये सूर्यप्रकाशामुळे टिंबटिंब होते। प्रकाश संश्लेषण। फरक स्पष्ट करा। फरक स्पष्ट करा। अणु व रेणू। 2. धातू व अधातू यामधील फरक या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न तिसरा, व्याख्या लिही। घनता, पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा परस्पर संबंध। एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान आणि पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान। घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान। उदासीकरण, आम्लामध्ये हायड्रोजन आयन, आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन असतात। आम्ल व आम्लारीमध्ये संयोगाने क्षार व पाणी निर्माण होते। या रासायनिक अभिक्रियेला उदासीकरण म्हणतात। कारणे लिहा। जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात। आणि 2. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये। 3. दूध वारंवार उकळावे लागते। 4. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते। याचे कारण या ठिकाणी लिहायचे आहेत आपल्याला। 5. पाण्यात भिजवलेला मनुका काही वेळाने फुगलेला दिसतात। थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4. जीवाश्म इंधन म्हणजे काय? उत्तर, लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली गेली। त्यांच्यावर मातीचे थर तयार होत गेले। वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन जैविक इंधन तयार झालं। याला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं। सिमेंटमधील घटक कोणते? उत्तर, सिलिका, अल्युमिनियम, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया हे सिमेंटमधील घटक आहेत। विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करतात? प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळे दिशांना प्रकाश विक्षेपित करतात। या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात। प्रश्न 6. प्राणीपेशी व वनस्पती पेशी यांची आकृती काढ व त्यांचे तुझ्या शब्दात वर्णन कर। प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी त्यांची माहिती। वनस्पती पेशी या पेशीभोवती स्वतंत्र पेशीवितिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो। तसेच हरितलवके देखील असतात। प्राणीपेशी या पेशीमध्ये पेशी पटलाभोवती आवरण नसते। प्राणीपेशीमध्ये रिक्तिका आकाराने लहान असतात। प्राणीपेशीमध्ये हरितद्रव्य नसते। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।